हॅलो, नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे अमावस्या आणि आपण अमावस्येसाठी काहीतरी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. ते उपाय तुम्ही नक्की करा, तुम्हाला खूप लाभ मिळेल त्याचा. तर आज 5 जुलै आहे आणि 5 जुलै 2024 या दिवशी दर्श अमावस्या म्हणजे ही ज्येष्ठ महिन्याची अमावस्या आहे. उद्यापासून आपला आषाढ महिना सुरू होणार आहे आणि आजची जी अमावस्या आहे ती 4:57 सुरू झालेली आहे आणि उत्तर रात्री 4:26 ही संपणार आहे. तर पूर्ण दिवसात आपण केव्हाही हा उपाय करू शकतो. तर अमावस्येच्या दिवशी सर्वात आधी सूर्योदयाच्या आधी अंघोळ करून घ्यायची. ही अंघोळ पवित्र नदीमध्ये, नर्मदा आहे, तापी, गंगा, जे कोणती तुमच्याजवळ नदी असेल त्या नदीमध्ये केली तर खूप चांगलं असते. पण पावसाळ्यामध्ये कोणत्याही नदीवर जाणं शक्य नाही होत आणि त्यात एवढ्या लवकर म्हणजे जमतही नाही, प्रत्येकाला ही गोष्ट नाही जमत. तर आपल्या घरामध्ये जे काही तीर्थ असते, गंगाजल, नर्मदा जल किंवा कोणत्याही चांगल्या पवित्र नदीचं जे काही जल असते आपल्या घरामध्ये, ते अंघोळीच्या पाण्यात थोडंसं घेऊन अंघोळ करून घ्यायची आहे. नंतर घरातील जाडे वगैरे जाडे वगैरे काढून घ्यायचे आहे. घरात थोडेसे स्वच्छता करून घ्यायची आहे, साफसफाई करून घ्यायची. देवाचं जे मंदिर आहे त्यातील आपल्याला थोडंसं देव वगैरे जे काही स्वच्छ करायचे आहे, दिवे वगैरे घासायचे आहे, ते सर्व आज करून घ्यायचं. त्याच्यानंतर देवपूजा करायची आणि आज अमावस्या असल्यामुळे आपल्या पितरांना पण म्हणजे प्रसन्न करण्यासाठी आपण आघारी वगैरे टाकू शकतो. म्हणजे नाहीतर मग आपण तर्पण पण करू शकतो. तर्पण म्हणजे की जे काही आपण भाजी पोळी केलेली आहे त्याचा नैवेद्य पण आपण पितरांना दाखवू शकतो. त्याच्यामुळे आपले पित्र प्रसन्न होतात आणि जो काही पितृदोष असतो तो नाहीसा होतो आणि आपल्या घरात सुख समृद्धी शांतता लाभते. दुसरी गोष्ट का आज शुक्रवार आहे आणि शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे आणि आजच्याच दिवशी अमावस्या पण आलेली आहे. अमावस्येला पण देवी लक्ष्मीचं आगमन असते, कारण आपण दिवाळीसारखा मोठा सण पण अमावस्येच्याच दिवशी साजरा करतो. तर लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे. देवी लक्ष्मीला हळद कुंकू लावून एक चुंदरी अर्पण करायची आहे, दिवा जळवायचा आहे, कापूर लावायचा आहे, आरती वगैरे करायची आहे आणि ज्यांना जमेल ते कमळाचं फूल देवी लक्ष्मीला चढवू शकतात, वाहू शकतात. नाहीतर मग गुलाबाचं फूल असलं तरी चालेल, नाही तुमच्याकडे कोणतंही लाल फूल असलं तरी चालेल. तर अशा प्रकारे तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकतात. त्याच्यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतील त्यांचे ते प्रश्न सोडून घेणारे माता लक्ष्मी आपल्याला ह्या गोष्टीत मदत करते. आपल्या घर सुख, शांती आणि समृद्धीने भरते. तर अशा प्रकारे आज तुम्ही हा उपाय करू शकता. घराची फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडं मीठ आणि थोडं गोमूत्र टाकायचं आहे. याच्यामुळे आपल्या घरातील जी काही निगेटिव्ह ऊर्जा असते, नकारात्मक शक्ती जी असते ती घराबाहेर पडते आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करते. संध्याकाळच्या वेळेस आणि एक पिंपळाच्या झाडाला आज पाणी चढवायचं आहे. ज्यांना हे नियम करता येतील त्यांनी हे नियम नक्की करावेत. पण ज्या महिलांना काही मंथली प्रॉब्लेम वगैरे, मासिक अडचणी ज्या काही असतील ते उपाय त्या स्त्रिया हे उपाय नाही करू शकत, तर घरातील पुरुषांनी जरी हे उपाय केले तरी चालतील. आजच्या दिवशी घरामध्ये दिवा वगैरे जळवायचाच आहे, कारण लेडीजला प्रॉब्लेम असला तरी पुरुषांनी हे काम केलं तरी ते चालेल. घरात देवाजवळ आणि उंबरठ्यावरती दिवा लावायचा आहे. आपण जसं म्हणजे घरामध्ये प्रवेश करतो, बाहेरून येताना घरात प्रवेश करतो, तर आपल्या उजव्या हाती आणि घरातून निघताना डाव्या हाती तिथं उंबरठ्यावरती एक दिवा लावायचा आहे आणि माठाजवळ पण एक दिवा ठेवायचा आहे. माठाजवळ दिवा ठेवल्याने आपले पित्र शांत होतात, जो काही पितृदोष असतो तो आपला नाहीसा होतो. तर आज हे उपाय करायचे आहेत. आणि आजच्या दिवशी देवी लक्ष्मीला गोळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर तुम्ही पांढरी मिठाई वगैरे किंवा पिवळी मिठाई वगैरे जरी देवी आईला म्हणजे मिठाईचा वगैरे जरी नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि नाही जमलं तर घरात पण तुम्ही
काहीतरी गोड बनवून प्रसादाचा नैवेद्य दाखवू शकता. आणि नाहीच जमत असेल तर एक छोटी पोळी बनवून त्यावर थोडी साखर आणि थोडं साजूक तूप टाकून तो नैवेद्य देखील दाखवू शकतात. आणि पहिली पोळी गाईला द्यायची आहे, त्याच्यावर थोडं तूप आणि साखर टाकून ती गाईला द्यायची आहे. नंतर घरामध्ये आरती वगैरे करून थोडा कापूर जाळायचा आहे. आणि नंतर मग कमलगट्ट्याची माळ जर असेल तुमच्याकडे तर कमलगट्ट्याच्या माळवरती तुम्ही 108 वेळेस लक्ष्मी मातेचा जप करू शकता. आणि तुमच्याकडे कमलगट्ट्यांची माळ जर नसेल तर तुम्ही तुळशीच्या माळवरती पण लक्ष्मी मातेचा जप करू शकता. कारण ज्याच्यामुळे की माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. तर अशा प्रकारे तुम्ही आज हे पूर्ण दिवसभरात केव्हाही हे उपाय करू शकता. आणि ज्यांना 7.5 असेल किंवा शनीचा प्रकोप ज्यांच्यावरती असेल, ज्यांना म्हणजे 7.5 लागलेली असते, त्यांना खूप अडचणी येतात, त्यांनी अमावस्येच्या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी शनिदेवावरती तेल चढवायचं, जेणेकरून की ज्या काही त्यांच्यावर संकट येणारे असतात ते संकट दूर होतात आणि शनी महाराज प्रसन्न होतात. तर अमावस्येच्या दिवशी देखील हा उपाय करायचा. आणि तर आज जे काही मी उपाय सांगितले ते उपाय तुम्ही सर्वजण नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.